काय तालुक्यात जाणार होता ना? हा तो बॉम्बला येतो, त्याची वाट पाहतोय. हे पैसे घे आणि कमी पडले तर टाक. राम राम सदा. ये बैस बैस. आवडलं का नाही? आपल्याला ते उसाचा डोस घ्यायला तालुक्याला जायचं होतं. तेच आवडतोय. पैसे घेत होते त्याचे हिशोब करून. बोल. अरे सदा, तुझ्या म्हणण्यावरनं मी क्रॉप टेक तर घेतोय, पण माझ्या डोक्यात अजून पण थोडा खटका आहे रे. वाटलंच मला. तुझी नेहमीचीच बॉम्ब आहे. तुझं मांजर आडवं कसं गेलं नाही तेच बघत होतो मी. बोल पटकन, काय झालं? क्रॉप टेक थोडं मला मागच वाटतंय रे. बघ ना, एका गोणी माग 100-200चा फरक पडतोय. तू कच खाणार वाटलंच होतं मला. ते म्हणतात ना, काय म्हणे ती, हा सस्ता रोय बार बार आणि महंगा रोय एकच बार. अरे सस्ता घेऊन घेऊन सगळं शेत नुकसान केलं तू. मग तरी डोळे उघडत नाही, कस काय? यार चिडू नको, तू माझा हक्काचा माणूस आहे. तुला नाही बोलणार तर कोणाला बोलणार? अरे याच्यासाठी थोडं खोलात जावं लागतं, मग कळतं. ते दिसायला फक्त मागे, पण असं नाही. कस काय? आता आपला साधारण शेतकरी काय करतो, गोणी घेतो, गोणीला गोणी लावून बघतो आणि त्याला ती दिसायला महाग दिसतं, पण ते तसं नसतं. आणि मग आता एका गोणीत अख्खं पीक निघतंय वय नाही ना. जर आपल्या पद्धतीने आपण जर करायला गेलो तर उत्पादन कमी येतं आणि 1-2 हजाराने आपल्याला महाग पडतं. दोघीकडून मार आपल्यालाच. बोल आता. आईला मी हा विचारच केला नाही. मी क्रॉपटेकच्या गोणीवर त्याला महाग समजत होतो, पण असा हिशोब केला ते स्वस्त पडते आपल्याला. हा आता कसं शहाण्यासारखं वागलास. अरे लाखो शेतकऱ्यांनी आजमावून मग सोनं ठरवलंय क्रॉपटेकला. चल निघूया, गाडीला मास्क स्टार्ट. प्रत्येक पिकाच्या गरजेनुसार आहे क्रॉपटेक खत, ज्यामध्ये आहेत 8 पोषण तत्व. आता क्रॉपटेक आलं, काम झालं.